राम राम. अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. व्ह्यूवर्सच्या मागणीवरून हा खास व्हिडिओ पितृपक्षात कुठले नियम पाळावेत, कुठले टाळावेत, श्राद्धात कुठले पदार्थ, भाज्या, फुले, कुठल्या पानांची पत्रावळ चालते, फळं, स्वयंपाक कसा असावा, हे अगदी थोडक्यात आपण महत्त्वाच्या गोष्टीसह पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण लास्टपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा. ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. श्राद्धाच्या स्वयंपाकात कुठले पदार्थ असावेत तर लिंबू, चटणी, एक साधी चटणी आणि आमसुलाची चटणी, कोशिंबीर, केळीची किंवा काकडीची, दही घालून केलेली. बऱ्याच जागेवरती पंचामृत व मोकळी डाळ पण असते. आपल्याकडे असणार तर नक्की करावी, कारण प्रांतभेदानुसार विविधता आढळते. पोळी किंवा पुरी, लाडू, वडे, उडीद डाळीचे छिद्रावाले म्हणजे सच्छिद्र वडे करावे. फळभाजी, पातळ भाजी, कढी, वरण भात. वरण भात म्हणजे इथे आपल्याला साधं वरण भात घ्यायचं आहे. श्राद्धाच्या स्वयंपाकात कांदा लसूण वापरू नयेत. आता भाज्या कोणकोणत्या चालतात ते पाहू. बटाटा, गवार, भोपळा, गिलके, दोडके, पडवळ, सुरण, भेंडी, फुलगोबी, गंगाफळ आणि वांगे देखील चालतात. पण चातुर्मासामध्ये जे वांगे खात नसणार त्यांनी वांग्याची भाजी न करता कुठलीही भाजी केली तरी चालेल, पण चातुर्मास सोडून वांग्याची भाजी करता येते. गंगाफळ, वटाणे भाज्यांमध्ये चालतात. टमाटर, पानगोबी चालत नाही. पालेभाज्यांमध्ये मेथी, चुका, अळू घ्यावा. या व्यतिरिक्त जर आपल्याकडे दुसरी कुठली भाजी वापरत असणार तर ती तुम्ही वापरू शकतात. हादग्याची फुलं पित्रांना प्रिय असल्यामुळे भजी करू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही खजूर, चिंच, आले, सुंठ, द्राक्षी, लवंगा, वेलदोडे, पत्री, जिरे, हिंग, साखर, गूळ, सैंधव मीठ, अक्रोड, शिंगाडे, रताळे हे पदार्थ पण वापरून तुम्ही पदार्थ करू शकता. फळांमध्ये आता केळी, आंबा, फणस, नारळ, बोरं, आवळा, डाळिंब, खजूर, द्राक्ष हे वापरावे. गाईचे दूध, दही, तूप तसेच म्हशीचे लोणीने काढलेले ताक, तूप घ्यावेत. तसेच गेलेल्या व्यक्तीस जे आवडते ते त्यास द्यावे असेही वचन आहे. श्राद्धास वापरावयाची पुष्पे किंवा फुले ज्यांना आपण म्हणू ती कोणकोणती आहे? सोनचाफा, मल्लिका, अशोका, अगस्ती फूल म्हणजेच हादग्याची फुलं, कमळ, मोगरा, मधुमालती, तगर, इथे आपल्याला दुहेरी तगर घ्यायचा आहे. तुळस, माका, पारिजातक, चमेली, चांदणी, पांढऱ्या रंगाची सुवासिक फुलं वापरावी. उग्र वासांची फुलं, लाल रंगाची फुले, जास्वंती, अष्टर, झेंडू, डेलिया तसेच कनेर, धोत्रा, बेलपत्र, केवडा, बकुल, कुंद, पळस ही फुले श्राद्धास वापरू नये. आपल्याला धूप वापरायचा झाला तर गुगुळ किंवा चंदनापासून तयार केलेला धूप एकदम उत्तम. भोजन पात्रासाठी पत्रावळी कशा असाव्या तर पळसाची, मोह, उंबर, कुडा, पिंपरी, आंबा, फणस वगैरे झाडांची पत्रावळ घ्यावी. केळीचे पानं योग्य नाहीत. भोजन पात्रामध्ये केळीचे पाने वापरू नयेत असे श्राद्धचंद्रिकेत स्पष्ट म्हटलेले आहे. स्टीलचे ताट पण वापरू नये. तसेच श्राद्धाच्या दिवशी काळा, निळा आणि जांभळा रंग हे घालू नये. ह्या रंगाचे वस्त्र चालत नाही. तर मला जी माहिती होती ती मी आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, खरंच ज्यांना गरज आहे त्यांना म्हणजेच नातेवाईकांना, मित्रांना, तुमचे जे ओळखीतले लोक असतील त्यांना शेअर करून खारीचा वाटा उचला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.